नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, हे सरळ प्रणालीचं पोर्टल आहे आणि आपल्याला 2024-25 ची संच मान्यता करायची आहे। संच मान्यता करणे अत्यंत सोपं आहे आणि ते आपण अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतो। सर्वांना याबाबत माहिती व्हावी म्हणून मी हा अत्यंत शॉर्ट व्हिडिओ आपणास शेअर करतो आहे। आणि संच मान्यता करत असताना सर्वात प्रथम आपल्याला जे काम करायचं आहे ते मी आपणास सांगतो आहे। इथे बघा, स्टुडंट पोर्टल आहे, स्कूल पोर्टल आहे आणि संच मान्यता पोर्टल आहे। हे तीनही पोर्टल आपल्याला संच मान्यतेसाठी फार आवश्यक आहेत आणि त्यामुळे संच मान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी आपण स्कूल पोर्टलला क्लिक करा। आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल। या ठिकाणी आपल्या शाळेचा आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचा आहे। एखाद्या वेळेस आपला पासवर्ड रिसेट झालेला असू शकतो। अशा केस मध्ये गेस्ट 1 2 3 शिफ्ट 1 2 3 एंटर करून आपण नवीन पासवर्ड तयार करावा आणि लॉग इन करून घ्यावं। लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल आणि या पेज मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा जो टॅब आहे, ज्यामध्ये बिल्डिंग हा जो पार्ट आहे, या पार्ट मध्ये आपल्या शाळेमध्ये असलेल्या वर्गखोल्या अचूक आहेत की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे। आणि एलिमेंटरी क्लासेस साठी, प्रायमरी क्लासेस साठी, अप्पर प्रायमरी क्लासेस साठी, माध्यमिक वर्गांसाठी आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी अचूक अशा वर्गखोल्या आपल्याला या ठिकाणी एंटर करायच्या आहेत। जर आपल्या वर्गखोल्या अचूक असतील तर आपल्याला काही करायचं नाहीये, परंतु जर आपल्या शाळेमध्ये वर्गखोल्या वाढल्या असतील तर या पोर्टलला येऊन वर्गखोल्या अपडेट करण्याची जबाबदारी आपली आहे। कारण वर्गखोल्यांचा डायरेक्ट संबंध शिक्षकांच्या पदनिश्चितीसोबत आहे आणि त्यामुळे वर्गखोल्या आपण अपडेट करून घ्याव्या। त्याचबरोबर जर एखाद्या शाळेमध्ये शिफ्ट मध्ये काही बदल असेल, शाळा दुपारपाळीमध्ये भरत असेल तर तो बदल सुद्धा जिल्हा स्तरावर जाऊन आपण करून घ्यावा आणि त्यानंतरच आपण संच मान्यता फॉरवर्ड करावी। हे काम झाल्यानंतर आपल्याला दुसरं काम करायचं आहे। मी परत एकदा सरळ प्रणालीच्या पोर्टलवर आलेलो आहे आणि एकदा आपल्या शाळेच्या वर्गखोल्या फायनल झाल्या की त्यानंतर आपल्याला संच मान्यता पोर्टलला यायचं आहे। या पोर्टलला क्लिक करून आपल्याला युडॅस कोड, पासवर्ड, कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर पुन्हा अशा पद्धतीचा एक पेज पाहायला मिळेल आणि या पेज मध्ये आपल्याला हा जो स्कूल इन्फॉर्मेशन आहे यावर क्लिक करून आपण आपल्या शाळेमध्ये जी माहिती भरलेली आहे ती माहिती अचूक आहे की नाही याची आपण खात्री करून घेऊ शकता। मीडियमची खात्री करून घेऊ शकता आणि मीडियम मध्ये जर काही बदल असेल तर आपण तात्काळ जिल्हा स्तरावर कॉन्टॅक्ट करावा आणि या माध्यमामध्ये बदल करून घ्यावा। त्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे वर्किंग स्टाफ टीचिंग आणि वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग ही माहिती आपल्याला फॉरवर्ड करायची आहे। यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा पेज येईल। यामध्ये आपल्याला माध्यम सिलेक्ट करायचं आहे। मित्रांनो, हे माध्यम अचूक करायचं आहे। काही शाळांमध्ये 2-3 माध्यम आहेत, पण एखाद्या शाळेमध्ये एकच माध्यम असेल तर एकच माध्यम या ठिकाणी आलं पाहिजे। त्यानंतर जे काही कार्यरत पद असतील ते पद या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत आणि पद भरताना 1 ऑक्टोबर 2024 हा रेफरन्स डे आपल्याला ठेवायचा आहे। 1 ऑक्टोबर 2024 ला जेवढे शिक्षक आपल्या शाळेमध्ये कार्यरत असतील तेवढे शिक्षक या ठिकाणी आले पाहिजेत। हे सगळं केल्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे, ओके वर क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा आपल्याला मीडियम सिलेक्ट करायचं आहे। आता आपल्याला संच मान्यता फायनलाइज करायची नाही। असं जर आपण केला तर आपलं पद एखाद्या वेळेस शून्य होऊ शकतं, म्हणून परत एकदा वर्किंग टीचर वर जायचं आहे। वर्किंग स्टाफ टीचिंग वर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा माध्यम सिलेक्ट करायचं आहे। आता बघा, हे पद आलेलं आहे। आता आपल्याला फायनलाइज करायचं आहे। फायनलाइज केल्यानंतर हे पद सेव्ह होणार आहे आणि ही माहिती एकदा आपल्याला चेक करून घ्यायची आहे। आता बघा, कार्यरत पद आलेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग वर जायचं आहे। इथे गेल्यानंतर आपण जर जिल्हा परिषद किंवा नगर परिषद शाळा असेल आणि आपल्याकडे शिक्षकेतर कर्मचारी मंजूर नसतील तर मग आपल्याला सरळ अपडेट करायचं आहे आणि फायनलाइज करायचं आहे। पण जर आपली शाळा अनुदानित असेल आणि आपल्या शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पद मंजूर असतील तर मग ती पद व्यवस्थित भरून आरामात त्याला अपडेट आणि फायनलाइज करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या कार्यरत शिक्षकांची माहिती आता संच मान्यता पोर्टलला फायनल झालेली आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं काम करायचं आहे ते म्हणजे आता आपल्याला स्टुडंट पोर्टल वर जायचं आहे। या स्टुडंट पोर्टल वर जाऊन लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर काय करायचं मी आपल्याला सांगतो आहे। स्टुडंट पोर्टलला लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीची एक स्क्रीन आपल्या समोर येईल। या ठिकाणी मुख्याध्यापकांची माहिती तपासून घ्यायची आहे आणि त्यात जर काही बदल असेल तर आपल्याला स्वतः हा बदल करता येऊ शकतो। तो बदल नोंदवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे संच मान्यता या टॅबवर क्लिक करायचं आहे। फॉरवर्ड संच मान्यता 1 to 12 यावर क्लिक करायचं आहे आणि मग आपल्या समोर आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी 2024-25 मध्ये असतील त्यांची माहिती आपल्याला पाहायला मिळेल। मी व्हिडिओ फास्ट करतो आहे आणि आपल्याला समजत असावा अशी माझी अपेक्षा आहे। आता बघा, विद्यार्थ्यांचे काउंट या ठिकाणी आलेले आहेत। हे काउंट आपल्याला तपासून घ्यायचे आहेत। विद्यार्थी अचूक आले की नाही याची खात्री करायची आहे। 30 सप्टेंबर 2024 ला जेवढे विद्यार्थी आपल्या पोर्टलला असतील आणि त्याचबरोबर जेवढे विद्यार्थी आधार व्हॅलिडेट झालेले असतील तेवढ्याच विद्यार्थ्यांचा काउंट या ठिकाणी दिसणार आहे। खाजगींच्या
लॉगिनच्या बाबतीमध्ये काही अडचणी येत आहेत, कारण पोर्टलला वेगळं मॅनेजमेंट आहे आणि स्टुडंट पोर्टलचं मॅनेजमेंट वेगळं आहे. तेव्हा सर्व मुख्याध्यापक यांना माझी विनंती आहे की आपण मास्टर मध्ये जाऊन डिव्हिजनवर जाऊन आपापल्या वर्गांना जे अनुदान प्राप्त आहे ते अनुदान आपण नमूद करून घ्यावं आणि त्यानंतरच आपण हा स्टुडंट काउंट फॉरवर्ड करावा. त्यानंतर फॉरवर्ड फॉर संच मान्यता काउंट येणार आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे डिस्क्लेमर आहे, ही माहिती बरोबर आहे, कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ती माहिती केंद्रप्रमुख लॉगिनला फॉरवर्ड होईल आणि परत एकदा जर आपण चेक कराल तर आपल्याला दिसेल की आपली माहिती फॉरवर्ड झालेली आहे. फॉरवर्ड टू पेंडिंग फॉर अप्रुव्हल, पेंडिंग फॉर अप्रुव्हल दिसत आहे आणि फॉरवर्ड दिसत आहे. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं अत्यंत सोपं काम आहे आणि यानंतर हीच माहिती केंद्रप्रमुख स्तरावर जाणार आहे आणि ते सुद्धा मी आपल्याला सांगतो आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला स्टुडंट पोर्टलला केंद्रप्रमुख यांचं लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर इथे जी संच मान्यता टॅब आहे यामध्ये संच मान्यता 1 ते 12 वर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय स्कूल फॉर संच मान्यतावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इयर, ब्लॉक आणि क्लस्टर पाहायला मिळेल, गो वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे शाळांची यादी पाहायला मिळेल. इथे ज्या शाळांनी विद्यार्थी काउंट फॉरवर्ड केलेले आहेत ते आपल्याला दिसत आहेत आणि या काउंट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी दाखवलेले आहेत ते विद्यार्थी अचूक आहेत की नाही याची खात्री करायची आहे आणि मग जेव्हा आपण यावर क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर त्या शाळेची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि मग केंद्रप्रमुख म्हणून आपल्याला फॉरवर्ड फॉर संच मान्यता करायचा आहे. एवढी प्रक्रिया आपल्याला करायची आहे आणि यासाठी सर्व केंद्रप्रमुख यांनी पुढाकार घ्यावा. आपल्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांना विद्यार्थी काउंट, त्याच्यानंतर कार्यरत शिक्षक पद एवढी माहिती फॉरवर्ड करायला लावावी. त्यानंतर स्वतः लॉग इन करावं आणि या काउंटला फॉरवर्ड करावं. 26 ही अंतिम तारीख आहे आणि या तारखेपूर्वी आपल्याला संच मान्यता अंतिम करायच्या आहे. तशा पद्धतीच्या सूचना, आदेश आहेत. आपण सर्वांनी सहकार्य करावं, तात्काळ हे काम करावं आणि हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल आपण कमेंट करावं. आणि शेवटी मित्रांनो, माझी नेहमीची विनंती आहे ती म्हणजे एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू.